जाय की आता भांडी पिंडी पडल्या ते खेकी करत बसल्या तिथं माणसाचे जेवायला घालायचं पाहुण्याशी जा. हा कोण आहे ही माझी मोठी सून आणि बारकी सून. मामी चल ना ग जरा बाहेर, सगळे लोक किती मजा करतायत. बाळा काम आहेत ना, तुझा बाहेर मी आले लगेच. हा जा आले. ठीक. हे बघा हे सगळं झाकून ठेवलंय, मी बाहेर जेवणाचं आणि पाहुण्याचं बघते. तुम्ही तोपर्यंत हे फक्त गरम करून ठेवा. हा आलेच मी लगेच. हो बारकी सून एवढी सोन्यानं मडली आणि मोठीवर काहीच नाही. हिचा नवरा माझं बारकं पोरग हो मोठ्या सर्व्हिसला त्यानं केलं हे दागिने तिला. माझं मोठं पोरग कमवतच नाही, मग तिला कोण घालायचं दागिनं. तिचं मायार पण बेकारच आहे. अगं पूजा ही तर थांबल्यास का जरा पाहुण्या रावल्यात जरा पुढे पुढे जायचं मिळवायचं जरा. हा माझी सून आहे म्हणून काय नको काय दाखी जरा. काय रे राम, स्वप्नीला नाही का लग्नाला आला होता? अक्षता टाकून लगेच गेला रे. त्याला ऑफिसमध्ये भरपूर कामं असतात. आमचं काय मंडप बघा, ताडपत्र उचला, खुर्च्या उचला, चाललंय आपलं. हा तिथं ठेवलंय बघा ते. काय अगं आवडते काय करायला लागलीस ग? तटा 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 आवरा ग. आम्ही तुम सर्व सुना होतो नाही त्यावेळेला तटा 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 आम्ही कामं करत होतो. असं नाही पूर्ण माणसं ती उपाशी मरतील की. आवर बरं, एक काम करा, हे धरा तुम्ही चिरा, मी बाहेरचं सगळं ते पॅक करून ठेवते, जेवायला पण वाटते. बसा तुम्ही इथं. एकटं म्हणून सगळीकडे पळायचं नुसतं. होय ग पूजा, किती तोळ्याचा आहे गंटने? 4 तोळ्याचं आहे. माझ्या नवऱ्याने केलंय. माझा नवरा पुण्यात मोठ्या कंपनीत जॉबला आहे. 1.5 लाख रुपये पगार आहे माझ्या नवऱ्याला. अगं पूजा इथं काय बोलत थांबलेस? बस हळदी कुंकवाचा मान चाललाय. चल की तिकडे हळदी कुंकवाला. सारिका जरा हातो पाणी घाल गं. हा सारिका कार्यक्रम एवढा मोठा चालू आहे, तू कशाला मोलकरीसारखी कामं करत बसलीस? अहो आता आईंच्या त्या बहिणीच्या पोराचंच लग्न म्हणजे आपल्या घरचंच कार्यक्रम झाला ना. घरातली कामं केलं तर काय होतं त्याला. होय, पण ती स्वप्नीलची बायको तिथं मंडपात लग्नात मिरवायला लागली जहागीरदारासारखी, आणि तू बसलीस इथं मोलकरीसारखी धुणं भांडी करत. ती पण या घरची सूनच आहे ना? ती पण या घरची सूनच आहे. खरं तिचा नवरा जास्त कमवतोय ना. सगळ्या घरात एकच असते, ज्या बाईचा नवरा जास्त कमवतोय तिला घरात जास्त इज्जत, आणि जिचा कमवत नाही तिला असू दे. हे बघा मला आता सवय झाल्या, आणि भाऊजी पूजाची किती बाजू घेतात, त्यामुळे सगळे तिला जपतात. आणि तुम्ही 4 चौघात माझी आबरू काढताय. ते नवरा बायको ठीक आहे, पण 4 चौघांनी बघितलंय ना की हिचा नवराच हिला इज्जत देत नाही, मग बाकीची कशी देते. असू दे तुम्ही ते बघा, जाऊ बाहेर माणसं बिणसं बसले ते त्यांचं सगळं बघा, मी इथलं आवरून तिथे येते लगेच.